राज्य निवडणूक आयोगानं महाराष्ट्रातील सर्व महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आरक्षण निश्चिती आणि सोडत कार्यक्रमाबाबतचा सविस्तर आराखडा जाहीर केला आहे। आयोगाच्या आदेशानुसार आगामी निवडणुकांसाठी आरक्षण प्रक्रिया 30 ऑक्टोबरपासून सुरू होणार असून 2 डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे। राज्य निवडणूक आयोगानं जारी केलेल्या आदेशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारी 2026 पर्यंत पूर्ण करणं बंधनकारक आहे। त्यामुळे मनपांच्या आरक्षणासंबंधीच्या प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। आदेशानुसार आरक्षित जागांची संख्या निश्चित करून प्रस्ताव 4 नोव्हेंबरपर्यंत सादर करायचा आहे। आरक्षण सोडतीची जाहीर सूचना 8 नोव्हेंबरला प्रसिद्ध होणार आहे। आरक्षण सोडतीचा निकाल 11 नोव्हेंबर रोजी जारी करण्यात येणार आहे। आरक्षणावरील हरकती व सूचनांसाठी 19 नोव्हेंबरपर्यंत मुदत दिली जाणार आहे। हरकतींचा विचार करून अंतिम आरक्षण अधिसूचना 2 डिसेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे। राज्य निवडणूक आयोगानं स्पष्ट केले की आरक्षण प्रक्रियेत पारदर्शकता आणि अचूकता राखण्यासाठी सर्व महापालिकांनी निर्धारित वेळापत्रकाचं काटेकोरपणे पालन करावं। आरक्षण निश्चिती व सोडत प्रक्रियेतील सर्व अहवाल आणि दस्तऐवज आयोगाकडे वेळेत सादर करणं देखील अनिवार्य आहे। राज्य सरकारच्या नगर विकास विभागाला आणि सर्व महापालिका आयुक्तांना या संदर्भातील आदेश देण्यात आले असून आयोगाच्या सूचनांनुसार सर्व कार्यवाही तातडीनं पार पाडण्याचे निर्देश देण्यात आले आहेत।